नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं जेवण खावण या आपल्या यूट्यूब चॅनलवर। आज आपण बनवणार आहोत क्रिस्पी, मसालेदार आणि तोंडाला पाणी सुटणारं एग पॅटीस। ब्रेकफास्ट असो किंवा संध्याकाळचा स्नॅक, हे पॅटीस बस 10-15 मिनिटात तयार होतं। चला तर मग एग पॅटीस बनवायला सुरुवात करूया। एग पॅटीस बनवण्यासाठी लागणारे साहित्य आहे 6 उकडवलेली अंडी, एक बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर, 2 टेबलस्पून बेसन, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा धणे जिरे पावडर, 1 चमचा लाल तिखट, बारीक चिरलेली हिरवी मिरची, कढीपत्त्याची पानं, हळद आणि चवीनुसार मीठ। तर सर्वात प्रथम आपण उकडवलेली अंडी किसून घेऊया। मी इथे 6 अंडी घेतली आहे। तुम्हाला जास्त प्रमाणात बनवायचं असेल तर तुम्ही अंडी जास्त घालू शकता। अशा पद्धतीने अंडी किसून घ्यायची आहे। अंडी किसून झाली की त्यात बारीक चिरलेली मिरची, गरम मसाला, धणे जिरे पावडर, लाल तिखट, हळद, चवीनुसार मीठ, कढीपत्ता, कोथिंबीर, चिरलेला कांदा, बेसन। इथे बेसन या रेसिपीचं सिक्रेट आहे। त्यांना फक्त टेस्ट वाढवतं, पण पॅटीस फ्राय करताना ते फुटतही नाहीत। अशा पद्धतीने हे मिश्रण एकत्र करून घेऊया। आता एक पॅटीस बनवण्यासाठी हाताला थोडं तेल लावायचं आहे, जेणेकरून मिश्रण हाताला चिकटणार नाही। तेल लावून झालं की थोडं मिश्रण घेऊन त्याचा अशा पद्धतीने गोळा करून त्याला पॅटीसचा आकार द्यायचा आहे। अशा पद्धतीने आपण पॅटीसचा आकार देऊन घेऊ। आता असेच आपण सगळ्या मिश्रणाचे पॅटीस बनवून घेऊया। अशा पद्धतीने हे पॅटीस आता फ्राय करण्यासाठी रेडी आहेत। पॅटीस फ्राय करण्यासाठी एक पॅन गरम करून त्यात थोडं ऑइल टाकायचं आहे। इथे मी पॅटीस शॅलो फ्राय करणार आहे। तेल गरम झालं की त्यात एक एक पॅटीस फ्राय करण्यासाठी सोडू। गॅस मंद आचेवर ठेवायचा आहे, कारण हळूहळू तळलं की पॅटीस बाहेरून क्रिस्पी आणि आतून मऊ राहतात। दोन्ही साइडने पॅटीस खरपूस फ्राय झाले की गरमागरम सॉस किंवा ग्रीन चटणी बरोबर सर्व करायचे आहेत।
अशा पद्धतीने रेडी आहेत आपले एग पॅटीस. अगदी झटपट होणारी रेसिपी आहे. तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे नक्की लाईक आणि कमेंट करून सांगा. आणि हो, अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी सबस्क्राईब करा जेवण खावणे आपला यूट्यूब चॅनलला. नवीन रेसिपी घेऊन पुन्हा भेटूया. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा.